चंद्रपूरच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रपूर मनपाच्या महापौर पदासाठी आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे सत्तेचं गणित चांगलंच रेंगाळलंय। काँग्रेसकडे सर्वाधिक जागा असल्या तरी ठाकरे सेनेच्या किंगमेकर भूमिकेमुळे पेच निर्माण झाला। भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून शेवटच्या क्षणांपर्यंत फोडाफोडीचं राजकारण आणि हालचाली सुरू झाल्या। महापौर पदाचं चित्र अद्यापही दिसत चंद्रपूरच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही, कारण किंगमेकर ठाकरे सेनेची महापौर पदासाठी अडवणूक करण्यात येते आणि काँग्रेसकडे सगळ्यात जास्त जागा असल्या तरी ठाकरे सेनेच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण झाला। तर थेट जाऊया चंद्रपुरात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संजय तुकाराम उपस्थित आहेत। त्यांच्याकडून चंद्रपुरात नेमकं काय घडणार आहे जाणून घेऊ। संजय, चंद्रपूरला आज पहिला महापौर मिळणार आहे आणि त्याची निवड आज केली जाणार आहे। सकाळी 11 वाजता या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। याच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये या संपूर्ण महापौर निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। इथे एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आज मोठी गोंधळाची स्थिती इथे पाहायला मिळत आहे। काँग्रेस हा 27 जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, त्या खालोखाल भाजपने 23 जागा इथे मिळवलेल्या आहेत। जी सत्तेची चावी आहे ती ठाकरे सेनेच्या हाती आहे। त्यांच्याकडे वंचित सोबत आघाडी करून 8 जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत। शिवसेनेने दोन्ही प्रमुख पक्षांसोबत म्हणजे काँग्रेस आणि भाजप सोबत इथे चर्चेच्या फेऱ्या अनेक केलेल्या आहेत, मात्र काल रात्रीपर्यंत तोडगा निघू शकलेला नव्हता। आज रात्रभरात नेमकं काय झालं आहे हे कळायला मार्ग नाहीये, पण आज महापौराची निवड करायची असल्यामुळे ज्या काही घडामोडी आहेत त्या वेगवान सुरू आहेत। अजूनही चर्चा नक्कीच त्यामुळे येत्या काही काळात चंद्रपूरच्या महापौर पदाचा तिढा कसा सुटतोय ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।